I don't think so. No, 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 no. I don't Oh no, दूध सांडून गेलं. Oh no, I spilled the milk. Mom, I spilled the milk. मी दूध सांडून दिलं. आता दूध सांडलं गेलं, आता काय फायदा सांगून? हा घे रुमाल आणि पुसून टाक. Well, no use crying over spilled milk. Take this towel and soak it up. ते बघ थोडं राहिलं. You missed the spot. Good job, सुहानी. Good job. Very good. No, 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 no. Maybe someday you'll have. मम्मी, मी आज शाळेला सुट्टी पाडू शकते? Can I skip the school today? अजिबात नाही. No way. But why? What happened? मी खूप थकून गेलीये. I am so tired. Oh my God. You say that literally every day. तू अक्षरशः ते रोज सांगतेस. तू कधी थकलेली नसते. When are you not tired? When I am sleeping. जेव्हा मी झोपलेली असते. सुवानी चल पटकन, आपल्याला शाळेसाठी उशीर नाही करायचा. लेट्स गो सुवानी. वी डोंट वॉन्ट टू बी लेट फॉर स्कूल. मम्मी, माझे बूट नाही सापडत आहेत. I can't find my shoes. अगं बाई, ते तिथेच आहेत दरवाजापाशी जिथे नेहमी असतात. दे आर बाय द फ्रंट डोर वेअर दे ऑलवेज आर. ओ माय गॉड. तूने माझी पाण्याची बाटली घेतली का? Did you get my water bottle? हो, ही काय? येप, गॉट इट राईट हिअर. आणि हो, मी तुझा टिफिन पण घेतला. अँड आय ग्रॅब्ड युअर टिफिन टू. लेट्स गो नाव. नमस्कार मंडळी, आय होप तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ एन्जॉय केला असेल. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्कीच कळवा. त्याचप्रमाणे हो, हे असे व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत आहेत की नाही ते आम्हाला तुमचं मत नक्की कळवा. तर अजून यापुढे आपण आपल्याला जी भीती आहे कायम टेन्सच्या नावाने आपण उगाच स्ट्रेस घेत असतो आणि इंग्लिश लँग्वेजच्या नावाने रडत असतो. पण जर आपण टेन्स बाजूला ठेवून या पद्धतीने इंग्लिश शिकलो तर आपल्याला नक्कीच इंग्लिश बोलायला येईल. कारण लहान मुलं सुद्धा एकदम छान फ्लुएंट इंग्लिश बोलत असतात किंवा जे लोक शिकलेले नाहीत ते सुद्धा इंग्लिश खूप छान बोलत आहेत. आता नेहमी ऍड येत असते की विराट कोहली ने 12th तक पढ़ाई की है फिर भी वो कितनी अच्छी इंग्लिश बोल लेते हैं. तर इंग्लिश बोलणे आणि शिकलेलं इंग्लिश बोलत आहे आणि ती शिकलेली असेल खूपच, हा जो आपला गैरसमज आहे हा खूपच चुकीचा आहे. कारण आजच्या काळामध्ये अगदी कुणीही केव्हाही कुठे इंग्लिश मध्ये बोलू शकतं. कारण मी नेहमी सांगत असते की इंग्लिश हा नॉलेजचा भाग नाहीये, तर इंग्लिश ही एक फक्त भाषा आहे. ओके, सो आय होप तुम्ही माझ्याशी सहमत असणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी इंटरेस्टिंग सेंटेन्स घेतली आहेत जी आपण टेन्स म्हणजे काय की टेन्स आपल्याला सांगत असतात की एखादी गोष्ट केव्हा झाली, कधी झाली ते आपल्याला टेन्स सांगत असतात. तर आपण आज पास्ट मध्ये ते सेंटेन्स कसं बोलू शकतो, प्रेझेंट मध्ये कसं बोलू शकतो आणि ते सेम सेंटेन्स आपण फ्युचर मध्ये कसं बोलू शकतो हेच आपण आज बघणार आहोत. सो प्लीज व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. व्हिडिओच्या शेवटी सुद्धा तुम्हाला इंटरेस्टिंग क्लिप बघायला भेटणार आहे, म्हणून एंड हा सोडू नका. वॉच टिल द एंड. सो आपल्याला जर म्हणायचं आहे की गायक छान गात आहे, एखादी व्यक्ती आता आपण बघत आहोत की ती छान काम करत आहे, तर आपण बोलत असतो द सिंगर इज सिंगिंग नाईसली. गायक छान गात आहे, द सिंगर इज सिंगिंग नाईसली. म्हणजे आपण आता बघत आहोत की तो गात आहे छान प्रकारे, तर तेव्हा आपण बोलू शकतो वर्बला आपण तेव्हा आयएनजी लावत असतो आणि इज हे ऑक्झिलरी वर्ब यूज करून आपण ते सेंटेन्स बनवत असतो द सिंगर इज सिंगिंग नाईसली. नेक्स्ट सेंटेन्स आहे गायकाने छान गायले. आता तो गात नाहीये पण त्याचं गायून झालेलं आहे आणि त्याने आपल्याला वाटले की त्याने छान गायले, आपण असं दुसऱ्याला सांगत आहोत. तर ते आपण कसं सांगू शकतो, द सिंगर सॅंग नाईसली. हे बघा एवढं सिंपल आहे. सिंगचं आपण इथं फक्त सॅंग केलं म्हणजे त्याचं पास्ट वर्ब आपण यूज केला, द सिंगर सॅंग नाईसली. त्याचप्रमाणे जर आपल्याला सांगायचं असेल की गायक छान गाईल, त्याने अजून गायलं नाहीये पण आपल्याला अपेक्षा आहे की तो छान गाईल, तर ते आपण कसं बोलणार, द सिंगर विल सिंग नाईसली. आपण फक्त इथं काय यूज केला, विल यूज केला. बाकी सेंटेन्स तर सेमच आहे, द सिंगर विल सिंग नाईसली. तर हे बघा आता आपण तिघ टेन्स मध्ये सेंटेन्स बोललो. आता फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे गात आहे म्हणजेच आयएनजी येईल आणि आय एम इज आर पैकी कुठलेही एक ऑक्झिलरी वर्ब येईल. त्याचप्रमाणे गायले तर त्याचं पास्ट वर्बचा पास्ट फॉर्म येईल आणि गाईल जर येईल असेल तर तिथं आपल्याला विल यूज करायचं आहे आणि वर्बचा V1. आणि हो
लाईक तर तुम्ही केलंच असेल, पण त्याचबरोबर एक कॉमेंट नक्की टाका, तुमचं मत आम्हाला नक्की कळवा. आय होप तुम्हाला मी आज जी कॉन्सेप्ट सांगते ती समजत असेल, पण त्यासाठी आपण अजून सरावासाठी सेंटेन्सेस घेतले आहेत, म्हणजे जेणेकरून तुमचं लक्षात येईल आणि याच सेंटेन्सेसच्या मदतीनं तुम्ही पुढे अशी हजारो सेंटेन्सेस बनवू शकतात. तर नेक्स्ट सेंटेन्स आहे, आपण बघत आहोत की एखादी मुलगी शाळेत जात आहे. फॉर एक्झाम्पल, सुवा शाळेत जात आहे. तर आपण तेव्हा बोलू शकतो सुवा इज गोइंग टू द स्कूल. सुवा इज गोइंग टू द स्कूल. नेक्स्ट, सुवा शाळेत गेली. सुवा वेंट टू स्कूल. गोचा पास्ट फॉर्म काय येतो? वेंट. सुवा वेंट टू स्कूल. सुवा शाळेत जाईल. गेली नाहीये, जाणार आहे. तर तेव्हा आपण बोलू शकतो सुवा विल गो टू स्कूल. नेक्स्ट सेंटेन्स आहे, ते खूप जास्त बोलतात. ही त्यांची नेहमीची सवय आणि कुठली नॅचरल थिंग किंवा नेहमीची कायम होणारी जी गोष्ट असते त्याच्या ते सांगण्यासाठी आपण यूज करत असतो सिंपल प्रेझेंट टेन्स. तर आपण बोलणार दे टॉक टू मच. खूपच जास्त बोलतात, तर त्यासाठी आपण यूज करतो टू मच. टॉक म्हणजे बोलतात. दे टॉक टू मच. त्याच्यानंतर ते खूप जास्त बोलले, त्यांचं बोलून झालंय खूप जास्त. ते आपण कसं सांगणार? दे टॉक्ड टू मच. टॉकला काय लागला? त्याचा पास्ट फॉर्म साठी ईडी प्रत्यय आपण लावलं. दे टॉक्ड टू मच. नेक्स्ट, ते खूप जास्त बोलतील. बोलले नाहीयेत, बोलतील. तर तेव्हा आपण यूज करणार दे विल टॉक टू मच. दे विल टॉक टू मच. तर ह्याच पद्धतीने आज आपण सेंटेन्सेस घेतले आहेत. हीच मेथड यूज करून तुम्ही खूप सारे सेंटेन्सेस बनवू शकतात. जसे की मी व्हिडिओ पाहत आहे, आय एम वॉचिंग द व्हिडिओ. मी व्हिडिओ बघितला, आय वॉच द व्हिडिओ. मी व्हिडिओ बघेल, आय विल वॉच द व्हिडिओ. हे बघा केवढं सिंपल आहे. याच पद्धतीने मी शेतात जात आहे, आय एम गोइंग टू द फार्म. मी शेतात गेलो, आय वेंट टू द फार्म. अशाच पद्धतीने तुम्ही, मी बघा आताच तुम्हाला 2 सेंटेन्सेस बनवून दाखवली. तशाच पद्धतीने तुम्ही कुठलाही सेंटेन्स घ्या आणि हे जे मी यूज केलेलं आहे, ही जी मी तुम्हाला आजची कॉन्सेप्ट सांगितली ती यूज करा आणि असे खूप सारे सेंटेन्सेस तुम्ही आजच्या एका व्हिडिओमधून एवढं काही तुम्ही शिकू शकतात. एवढी काही सेंटेन्सेस तुम्ही सरावासाठी करू शकतात. कारण सर्वात इम्पॉर्टंट ते म्हणजे प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. प्रॅक्टिस केल्यानेच आपण परफेक्ट बनत असतो कुठल्याही स्किलमध्ये. म्हणून सगळं सोडून आपल्याला जास्तीत जास्त बोलायची प्रॅक्टिस करायची आहे, तरच आपण इंग्लिशमध्ये फ्लुएंट होऊ शकू. आय होप तुम्ही माझ्याशी सहमत असणार. आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार, पहिल्यांदा बघत असणार आजचा हा व्हिडिओ, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा. हो, त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं तुमचं अनमोल मत आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. थँक्यू. I am feeling bored. Play with me. Okay. Show me your hand. Very good. This little piggy went to the market. This little piggy stayed home. This little piggy had chicken. This little piggy had none. And this little piggy went wee all the way home. काय विचार करताय? हीच पोएम किंवा हेच सॉन्ग आपण आपल्या आजीबाबां थ्रू ऐकलंच असेल. जसं की हा काय करतो हे तुम्ही ऐकलंच असेल. माझी आई जेव्हा येईल आमच्या घरी व्हिजिट करत असते, येत असते, तेव्हा सुवानी सोबत नेहमी हे सॉन्ग म्हणत असते. हेच आपण आपल्या मुलांसोबत आता इंग्लिशमध्ये बोलत असतो, कारण का जनरेशन चेंज झाली आहे म्हणून. सो तुमच्या घरी पण असं तुम्ही ऐकता का? ते तुम्ही कसं बोलतात ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. हो ना सुवानी? सुवानीला पण ऐकायला नक्कीच आवडेल की तुमच्या घरी ते कसं बोललं जातं ते. मी तुमच्या कॉमेंटची वाट बघते.